नक्कीच आज अंतिम दिवस, अंतिम फेरीचा सामना आणि समोर दोन्ही संघ आडोस पडोसकी आहेत. बंद्र्या मारुती काल्हेर सन्माननीय आमचे दीपक दादांचा संघ, तसेच संतोष पाटील यांचा संघ. त्यानंतर स्वराज्य कशेली हा आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय देवानंद थले आणि राम भोसले. त्यानंतर त्यांचा संघ आणि टॉससाठी नक्कीच ही स्पर्धा एक नावारूपाला आली. अशी भव्य दिव्य स्पर्धा अतिशय यशस्वी होताना आज अंतिम टप्प्यात मध्ये आपण आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने स्वराज्य कशेली ही देखील मातब्बर संघ आहे. त्यांनी या नवीन 40+ संघामध्ये अनेक अंतिम विजेतेपद पटकावलं. त्यांच्या बरोबरीचा तोलामोलाचा संघ आज बंद्र्या मारुती काल्हेर हा देखील खऱ्या अर्थाने गेल्या 2 वर्षापासून त्यांच्यामध्ये नवीन खेळाडूंचा भरणा झाल्यानंतर ती देखील मातब्बर टीम झालेली आहे. आणि नक्कीच प्रेक्षकांना मनोरंजन होईल असाच अंतिम सामना होईल. परशा, त्यानंतर विकास, चंदू, नक्कीच हे मातब्बर खेळाडू आहे. आणि कशेलीमध्ये देखील जयेश, निलेश हे देखील मातब्बर खेळाडू आहे. त्यांनी थोड्याच वेळात या स्पर्धेचे प्रणेते सर्वा सन्माननीय भरतदादा पाटील यांचं काही क्षणातच या वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होणार आहे. लगेचच आपण मान्यवरांच्या शुभासे टॉस करणार आहोत. नक्कीच आजच्या शेवटच्या दिवशी आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापदादा मारुती पाटील साहेब यांची उपस्थिती लाभली. नक्कीच आपल्या नवीन 40+ संघटनेसाठी त्यांनी त्यांचं अथक परिश्रम आणि अतिशय अथक मेहनत आहे. त्यांचा स्वभाव खातीर आपल्या संघटनेमध्ये अनेक मातब्बर संघ जॉईंट आहेत. नक्कीच आपण ही चॅम्पियन ट्रॉफी पाहत आहोत. भिवंडी तालुक्यातील पहिल्यांदाच 25 किलो वजनाची आणि क्रिस्टलची ट्रॉफी आहे. एक त्याचं आकर्षण आहे. दोन्ही संघ मातब्बर आहे. कोणीही गेस करू शकत नाही की कोण अंतिम विजेता ठरेल. काल्हेर प्रयत्न करणार आहेत ना.
जोरात प्रयत्न करा. त्यांच्या बरोबरीने कशेली संघ आपण देखील तयारीनिशी आल्यात ना? हा? तुमच्या दोन्ही संघांवर जे काल्हेर संघाचे सर्वे सर्वा दीपक दादांचं दोन्ही संघावर प्रेम आहे. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे सर्वे सर्वा, एक दापोडे गावाचे लाडके नेतृत्व, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जव्हार नगर परिषदेचे माजी नगरसेवक, एक लाडके नेतृत्व, सन्माननीय आदरणीय भरतदादा पांडुरंग पाटील साहेबांचं या अंतिम दिवशी, या अंतिम सामन्यासाठी शुभ आगमन. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. आणि लगेचच आपण अंतिम फेरीचा टॉस या नक्कीच या टॉससाठी भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राहनाल ग्रामपंचायतीचे विद्यमान प्रभारी सरपंच सन्माननीय प्रतापदादा मारुती पाटील साहेब, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सन्माननीय भरत पाटील साहेब, त्यानंतर भिवंडी तालुक्याचे उपतालुका प्रमुख सन्माननीय दीपकदादा म्हात्रे साहेब, या मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ये आजचं टॉस होणार आहे. अंतिम फेरीतील स्वराज्य कशेली कॅप्टन आणि बंद्रा मारुती संघाचा कॅप्टन कर्णधार. पुन्हा एकदा सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आयोजक, सामना किती ओव्हरचा असेल डिसाईड करा. ओके, दोन्ही संघांना मान्य आहे. ओके ओके, लगेच उशीर विलंब न करता आपण नाणेफेक करतोय. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य गेस्ट तुम्हा सर्वांचे लाडके भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40 संघटनेचे सर्वे सर्वा करता धरता सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब, जे आजच्या कार्यक्रमाचे गेस्ट आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. नाणेफेकीचा स्वरूप तुम्हाला माहीत आहे. कोण बोलतं डिसाईड करा. तुम्ही बोलता, घ्या साहेब. वीर तानाजी क्रीडा मंडळ असं म्हणणं आहे काल्हेर संघाचं. मात्र अगेन्स्ट ज्यांच्या नावाचा बोलबाला आमचे सन्माननीय भरतजी पाटील यांचा कॉल पडतोय. वेल फार कमी आहे. फक्त एका स्वरामध्ये आपण आपला निर्णय सांगायचा आहे. आम्ही बॅटिंग करू. ऑल दी बेस्ट. सर्वांनी एका रांगेमध्ये सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. आज ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण राष्ट्राला मानवंदना देतोय. चला, काही हरकत नाही. सेट काय माहिती का आता हॅलो, सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं. वेलकम. पहिल्या दिवसाचे त्यांच्यासोबत सन्माननीय देवानंदजी पाटील, देवानंद छत्रपती पाटील, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक दापोडे, आणि त्यांच्या समेत आमचे आदरणीय विजय नथू पाटील दापोडेगावचे जे पोलीस पाटील आहेत. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बिग मॅच. त्यांचे छोटे बंधू सन्माननीय अजय भरत पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अजय पाटील यांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत सध्या फार जोमात आहे आणि त्यांचा बैल देखील फार जोमात आहे. सुंदर नावाचा बैल सध्या महाराष्ट्रामधून या गावाचं आणि या पाटील कुटुंबाचं नाव लौकिक करतोय.
पंचांना विनंती सामन्याला सुरुवात करायची आहे. सन्मान्य भरतजी पाटील साहेब यांचे छोटे बंधू सन्मान्य भूषणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रीडा क्षेत्रामधून खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देखील आपण गावाचं नाव लौकिक पाहिलं. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन संघटनेचे माझे मेंबर देखील ते राहिलेले आहेत. सन्मान्य भूषणजी पाटील साहेब आपले देखील मनापासून स्वागत. जाऊया आपण आमच्या कॉम्बॉक्समधून ऐकूया एक सुमधुर आवाज. पंचांना विनंती सामन्याला सुरुवात करायची आहे. ज्या संघाकडे फलंदाजी आहे कशेळी संघाचा कॅप्टन लगेच बघा. पहिल्या 3 ओव्हरसाठी कशेळी संघाचा कॅप्टन तुमच्याकडे फक्त 15 मिनिटे आहेत. कशेळी संघ आणि तसंच काल्हेर संघ जो उशीर करेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. आणि फलंदाज बाद झाल्यानंतर 30 यार्डचं जे सर्कल आहे ते सर्कल आपण कंपल्सरी क्रॉस करा की जेणेकरून या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा विलंब उशीर होणार नाही. आणि फलंदाज बाद झाल्यानंतर आपण सेलिब्रेशन कमी करा, जमावबंदी कमी करा प्लीज. वेळेचं सहकार्य वेल इज अ व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आयोजकांसाठी आहे. त्याचं गांभीर्य ओळखून आपण देखील आम्हाला वेळेचं सहकार्य करा. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होत आहे तेव्हा ऐकूया एक सुमधुर आवाज. व्हॉइस ऑफ गोरसाई O2 मनोज ठाकरे. हॅलो, धन्यवाद मोहन दादा. तर सर्वांना नमस्कार आणि सर्वांना जय श्रीराम. मेगा फिनाले मित्र हो आपल्याला पाहायला मिळते. याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम सोला अनेक मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. खास करून भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर या टुर्नामेंटचे प्रणेते सन्माननीय भरतदादा पाटील साहेब सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पंचांचा लाईट बंद करायचा आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळाला सुरुवात होते. याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम सोला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गेम ऑन. जय श्रीराम. पहिल्या चेंडूची बिगी केली जाते. काय करता मैदानाच्या आतमध्ये बिग अपील केली जाते, परंतु या ठिकाणी पंचावरती कुठल्या प्रकारचा असर नाही आहे. बरोबर हेरलं जातं नेरलं जातंय. आणि या 4 दिवसामध्ये या पंचांनी अधिक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. आणि पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय यस पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी जी सुरुवात दमदार असरदार केली त्या आतापर्यंत या दोन्ही संघाने खूपच चांगली. पुढील चेंडू यावेळेस पाहत आहे पण हे जैन कोण फलंदाज होते बाद कटआउटच्या स्वरूपात. थँक्यू 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 थँक्यू. आमच्या महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं देखील वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ आयोजित मान्य श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 मधून मनस्वी स्वागत. या स्पर्धेत महिला भगिनींना विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या स्पर्धेमधून तुमचं मनस्वी स्वागत स्वागत स्वागत. पुन्हा एकदा या ठिकाणी खेळाला सुरुवात होते. पाहूया गोलंदाज टर्न होते. अजून एकही धाव धापलकावरती लागली गेली नाही आहे, परंतु एक गडी जरूर बाद झालेला आहे. पुढील चेंडूवरती आक्रमण केला गेला आहे. काय घडतं पाहूया. झेल सुटला गेला आहे. हा झेल सुटला जातोय की फायनल सुटली जाते येणारा काल सांगून जाईल. बट क्रिकेटमध्ये घ्या कॅच जिंका मॅच हा सूत्र आहे आणि सूत्राचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. मग गणित असो की खेळ असो सूत्राला खूप महत्व आहे. या ठिकाणी दरम्यान पाहतोय आपण सिंगलने डावाला ओपन केलं जाते, अकाउंट ओपन केलं जाते. पाहूया पुन्हा एकदा खेळाला या ठिकाणी होते सुरुवात. अनिल याने मात्र चांगली गोलंदाजी केली बट झेल काय पकडता आले नाही आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये खेळून काढला आहे. आता मात्र पाहतोय एका टप्प्याने सीमा पार होते. चौकार.
थँक्यू मित्र, जिद्द असायला हवी असते. जिद्दीशिवाय कुठलेही काम तुम्ही योग्य प्रमाणे पूर्ण करणार नाहीये. आणि खेळण्याची जिद्द जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला हरवण्यासाठी कट रचले पाहिजेत. कट पाहूया पुढे चेंडू. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्क्वेअर कंपॅरिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 6 या अंकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहतोय दोन टीम मधील द्वंद्व युद्ध. कोण कोरेल अंतिम सामन्यावरती नाव, या स्पर्धेचा मानकरी कोण ठरेल याच्यासाठी चाललेला अट्टहास मैदानाच्या आतमध्ये. आणि या व्यासपीठावरती याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम सोला मुख्य आयोजक असतील, संस्थापक अध्यक्ष असतील, आपण या व्यासपीठावर पाहतोय. यावेळेस पाहतोय आपण चेंडूला टर्न केला गेला आहे, डीप मध्ये येतोय. एक धाव कंप्लीट केली. हा ना तू मॅच चालू आहे, बट फेकी मात्र चांगली नाही आहे. दरम्यान आपण पाहतोय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आमचं ठरलंय की आम्ही कुठं कधी आणि कसं बाद व्हायचं. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतय बाद. सुस्वागतम सुस्वागतम. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे, नवीन 40+ संघ दापोडे आयोजित सन्माननीय श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025. आज अंतिम दिवस आणि अंतिम सामना सुरू आहे. नक्कीच या स्पर्धेचं औचित्य साधून दापोडे गावातील प्रत्येक घटकांना या स्पर्धेनिमित्ताने आम्ही बोलवलेलं आहे. त्यामध्ये आपला एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, खेळाडू हे देखील 4 दिवस येऊन गेलेले आहेत. आणि नुकतंच आजचा बक्षीस वितरण समारंभ आणि त्यासाठी खास करून आमच्या मंडळाने दापोडे गावातील दोन्ही महिला मंडळ, महादेवी महिला मंडळ दापोडे आणि गावदेवी महिला मंडळ दापोडे यांच्या महिला भगिनी आज आपल्याला व्यासपीठावर आवर्जून पारितोषिक वितरण निमित्ताने दिसणार आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. या ठिकाणी पाहतोय दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला खेळला गेला आहे. दुसऱ्या धावेची मागणी जरूर केलेली, परंतु या ठिकाणी पाहतोय की जागरूकता क्षेत्ररक्षण एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 9. संघर्षाचं वातावरण पेटलं आहे मित्र. आजचं संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतं. सामर्थ्यवान टीम कोण बनेल आणि उद्याची हेडलाईन डेडलाईन जी हेडलाईन असेल त्याच्यावरती आपलं नाव कसं कोरलं जाईल, याच्यासाठी दोन संघांमधलं द्वंद्व युद्ध या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये फायनलचा प्रवास या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंतिम सामना. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळला गेला आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडूला अडवला जातोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही. या संध्याकाळचं सत्र आहे. 40 धावा जरी धाव फलकावरती जमा केल्या तरी निश्चित मित्र म्हणेन मॅच मात्र अतिशय रंगतदार आणि फाईट पाहायला मिळेल. 10 कदम 10 अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचला आहे. पुढे चेंडू यावेळेस उडवला जरूर आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, अंदाज बांधला जातोय. वेल जज कॅच, फलंदाज बाद होतोय. झेलच्या स्वरूपात दिनेश. एकत्र येऊ नका मित्र, जागेवर आनंद साजरा करा. आपण स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवायची आहे, खेळाडू वृत्ती दाखवायची आहे. याच्यानंतर जर विचार केला तुम्हालाच फलंदाजी करायची आहे, त्या अनुषंगाने आपण कॉर्नर मीटिंग ही मी बोलतोय घेऊ नका, आनंद जागेवरती साजरा करा. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपाने. हा तिसरा धक्का लागला जातोय स्वराज्य स्पोर्ट कशिवली संघाला. आपण पाहिलं तर एक अतिशय ताकदवार, दमदार आणि असरदार अशी टीम ज्याने मागच्या कालच्या दिवसामध्ये शेवटच्या मॅचमध्ये अर्थात या स्पर्धेची पहिली सेमीफायनल खेळली गेली. शेवटच्या ओव्हरला 31 धावांची गरज असताना तो सामना आपल्या खिशामध्ये घातला गेला. असा ताकदवार संघ या ठिकाणी एकेका धावेसाठी संघर्ष करतोय, झगडतोय, तडपतोय धावा बनवण्यासाठी. कारण आपण पाहतोय गोलंदाजी अतिशय महत्वपूर्ण अचूक टप्पा लाईन लेंथ हाताळली जाते. परशा पुन्हा एकदा तयार होतोय, गोलंदाजी मार्कवरती सरसावतोय. हलक्या हाताने फ्लिक केला. आपण पाहतोय स्कोर अंपायरच्या रिजन मधून डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केली आणि या ठिकाणी एकच धावेचं या ठिकाणी समाधान मानलं जातंय. धावसंख्या 11 या अंकावरती. प्रत्येक चेंडू मागे संघर्षाचं वातावरण निर्माण जरूर केलं जातंय.
स्वराज्य कशिवली संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू गिरीश मडवी मात्र दिसत नाहीत, इंजर्ड आहेत. यावेळेस पाहत आहे पण अपील जरूर केलं होतं, परंतु आपण पाहिलं तर उजवी एसटी सोडून जाणारा दाखवून देतोय पंच आपल्याला. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर सिंगलने खेळ पुढे जातोय. पंचांना या ठिकाणी जर विचार केला तर बरोबर 2 सेकंदामध्ये तो निर्णय घ्यावा लागतोय, कारण चेंडू कुठं कुठं स्पीच झाला आहे, त्याची हाईट किती आहे, लेग स्टिक आहे की ऑफ स्टिक आहे, हे सर्व तपासलं जातं ना. अतिशय चांगली या ठिकाणी निर्णय पाहायला मिळतो. पुढील चेंडू यावेळेस चेंडूला टर्न केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर पोहोचेल का, पोहोचला गेला जरूर आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता मागणी तसा पुरवठा. 2 धावा कंप्लीट, 2 धाव्याने धावसंख्या 14. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 7च्या सरासरीने 14 लागली गेली आहे. मोहन दादा, आपण पाहतोय अप्रतिम टुर्नामेंट आहे या विभागामध्ये, नव्हे तर या 40+ मध्ये सर्वात उत्तम आणि चांगली स्पर्धा पाहायला मिळते. त्याच्यासाठी द्वंद्व युद्ध चालू आहे. आपण काय म्हणाल? मी पहिल्या दिवसापासूनच म्हटलं होते तालुक्याकडील सर्वात बिग स्पर्धा तुमच्या भेटीला. पहिल्या दिवसापासूनच मी सांगितलं होता तालुका क्रिकेटमध्ये सर्वात उत्तम दर्जाचं ग्राउंड आणि तालुका क्रिकेटमध्ये सर्वात बिग स्पर्धा सन्माननीय भरतजी पाटील यांची दिन आपण पाहतोय, कारण की त्यांच्याच कृपा आशीर्वादानं खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं आयोजन म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. कारण की जीवनामध्ये सर्व ढोंग करता येतात, पैशाचं ढोंग करता येत नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने ही सर्वात महत्त्वाची आर्थिक मदत त्यांच्या माध्यमात आम्हाला झाली. धन्यवाद मोहन दादा. प्रेक्षक गॅलरीमध्ये स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँडमध्ये दापोडे गावचे ज्येष्ठ समाजसेवक केसरीनाथ कचेर पाटील, आमच्या या नवीन 40+ संघटनेचे उपाध्यक्ष हरिदास केसरीनाथ पाटील यांचे वडील आहेत. केसरीनाथ कचेर पाटील ज्येष्ठ समाजसेवक, आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. चला काका, केसरीनाथ कचेर पाटील काका, आपण स्टेजकडे यायचं आहे. चला टीम मीटिंग करू नका. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं बिग इव्हेंटमधून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जतन, क्रिकेटचा महाकुंभमेळा, अडोस पडोस की लढाई पाहतो 2 दिग्गज संघामधून. धन्यवाद मोहन दादा. दापोडे गावचे समाजसेवक आणि आगरी सेवाभावी संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय यशवंत हरिचंद्र पाटील साहेब, वेलकम वेलकम वेलकम. आपण देखील मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ संघ आयोजित सन्माननीय श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदरसा हुक केलाय, लाजवाब फटका, खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. हाफ टॅकलमध्ये चेंडूचा शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, फलंदाज सफल झाला. ऑन साईडचा बिग ब्लास्ट, चेंडूला लॉंग लेग सीमाशे क्लिअर करणारा एक जबरदस्त षटकार. फलंदाज जयेश पाटील ऑन द फायर. काय काल कमालीचा खेळ. 2 दिवसापूर्वी देखील जयेशच्या बॅटमधून आपण अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी पाहिली. खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवसामधून मला वाटतं याच मैदानाच्या आतमधून या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ वीर तानाजी दापोडे या संघाच्या अगेन शेवटच्या अंतिम ओव्हरमधून 22 धावा बाकी असताना त्या 22 धावा काढल्या. त्यानंतर कालच्या दिवसामधून देखील आपण पाहिलं जयेश याला अंतिम ओव्हरमधून 31 धावांची गरज असताना त्या 31 धावा जयेश याच्या बॅटमधून आल्या. संघातील सर्वात महत्त्वाचा उत्तम दर्जाचा हा फलंदाज सध्या इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमधून. अतिशय जिद्दी खेळाडू आहे. वेलकम ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय केसरीनाथ कचेर पाटील साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. हलकासा अपील, पंच मात्र संमत नाही आहे. लेग पुढचा अपील आपण निश्चित पाहिला. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. आज कशील संघामधून खास करून गिरीश मडवी आमचे दिसत नाही आहे. कशील संघाचा कणा आहे, उत्तम दर्जाचे फलंदाज आहे, नेहमीच सलामीवर असतात, मात्र काही कारणास्तव थोडंसं मला वाटतं इंजॉयड आहेत आणि आज संघामधून इन ॲक्शनमध्ये नाहीत, पण सध्या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जॉईन आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला आयोजन कमिटीला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद गिरीशजी. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेता. आपले पिताश्री कशील ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय लक्ष्मण माधवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर आमचे आदरणीय काका जगन्नाथ म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत.
मौका बार बार नहीं आता. फलंदाज लेग बिफोर बाद. क्या बात आहे, पंचांचा क्या निर्णय, बात आहे. अखेरचा निर्णय, पंचांचा निर्णय म्हणजे मातोश्रीचा आदेश. चला चला स्पीडअप करा लगेच आपण शतरक्षण लावून घ्यायचं नेक्स्ट आहे. बॅट्समन सर्वेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. जेव्हा जेव्हा मैदानात पाणी लागेल, नाही घेऊन जा. पाण्यासाठी नको. नाही, पाणी लागेल तेव्हा मैदानात घेऊन जा. आपण वय वर्ष 40, 45, 50 कडे वाटचाल करतोय. या ठिकाणी स्पर्धेला घो नको. मोहन दादा, या ठिकाणी जर पाहिलं गेलं, जयेश यांनी इथपर्यंत येण्यासाठी एका हाती आपली गाडी खेचत आणली होती ना. या ठिकाणी पाहायला गेलं तर अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र काही खास करू शकले नाही. एक षटकार त्यांच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाला, परंतु आपण पाहिलं तर 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपातही खेळलं गेलं. मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेच्या माध्यमात आपण पाहिली. पहिल्या दिवसामधून देखील आज देखील काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यामध्ये आमचे सन्माननीय प्रभाकर मनेल पाटील, भारतीय जनता पार्टी वेलकम वेलकम कोषाध्यक्ष, वेलकम. शिवसेना जिल्हा प्रमुख व या आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेबांचं इथे या अंतिम दिवशी अंतिम सामन्याप्रसंगी या मुख्य व्यासपीठावर शुभागमन झालेला आहे. वेलकम वेलकम. काय कमालीचा झेल, काय कमालीचा झेल. अडोस पडोस की लढाई. 2 दिग्गज संघ इन ऍक्शन पाहुण्याच्या माहितीसाठी एका बाजूला, स्वराज्य कशी तर दुसऱ्या बाजूला. बंद्र्या मारुती काल्लेर. आदरणीय कुंदनजी पाटील साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे. खऱ्या अर्थाने मित्र, आपण जर 40+ या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेचे प्रणेते, कारण की 2008 मधून पहिली स्पर्धा आपण बालाजी चषकामध्ये पाहिली. त्या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं 40+ या स्पर्धेला प्रारंभ झाला होता आणि ती स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून साकारण्यात आली होती ते आदरणीय कुंदनजी पाटील, सन्मानित दयानंदजी चोरगे साहेब. इवलंसं झाड लावलं दाराच्या वेली, त्याचा रूपांतर मोठ्या वृक्षामध्ये झालेले. खऱ्या अर्थानं ही सर्व देण आदरणीय कुंदनजी पाटील साहेबांची आहे, दयानंदजी चोरगे साहेबांची आहे. इवलंसं दार लावलं दार वेलीवरी त्याचं दार गगनावरी, असा जो आपण जी म्हण आहे त्या युक्तीप्रमाणे सन्मानित कुंदनजी पाटील साहेबांनी लावलेला हा छोटासा झाड आज त्याचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आज मला वाटतं जवळजवळ तालुका क्रिकेटचा आपण जर विचार केला तब्बल 4 40+. अतिशय चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका, चौकार येतो. चौकार संख्या धावसंख्या 4 पुढे सकते, धावसंख्या होती ती. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेनिमित्ताने 29 आमच्या गावदेवी महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्ते आपण पाहत आहोत. वेलकम वेलकम. गावदेवी महिला मंडळाच्या विद्यमान अध्यक्ष मालतीताई साईनाथ पाटील मॅडम, त्यांच्या समवेत महिला मंडळाच्या कार्यकर्ता व माजी सरपंच सन्माननीय सौ कमला रवींद्र पाटील मॅडम, त्यानंतर ललिता पद्माकर पाटील मॅडम, त्यानंतर मंडळाच्या उपाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य सौ आशाताई तुळशीराम पाटील मॅडम. या आमच्या गावदेवी महिला मंडळाच्या महिला भगिनी खास करून हॅलो हॅलो
या ठिकाणी नो बॉल येतोय, कारण आपण पाहिले तर खेळपट्टीच्या बाहेर आलेला चेंडू. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, फ्रीजचा चेंडू. गोलंदाज यावेळेस उडवला जरूर आहे अधिक उंच. काय घडतं पाहूया. 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीची मागणी केली जाते. मागणी तसा पुरवठा केला जाईल का. या ठिकाणी आपण पाहतोय तिसरी धाव घेताना रनाच्या स्वरूपाने फलंदाज उदय बाद. नंदा विठोबा चौधरी मॅडम, त्यानंतर माजी सरपंच सौ रीना हरिदास पाटील मॅडम, योगिता संदीप पाटील मॅडम, कांचन माणिक पाटील मॅडम, त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ कविता संतोष पाटील मॅडम, जयवंती वामन पाटील मॅडम, सौ ज्योती शिवाजी पाटील मॅडम आणि या मंडळाच्या सचिव मनाली कैलास पाटील मॅडम, या सर्व आमच्या गावदेवी महिला मंडळाची टीम पाहत आहोत. या बक्षीस वितरणाचं खास आकर्षक आणि याच दरम्यान मी तुझ्याकडे शुभ आगमन झालेले आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय देवानंदजी थले साहेबांचं वेलकम वेलकम वेलकम. स्वराज्य कशे संघाचे करता धरता शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण सन्माननीय देवानजी थळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ठाणे जिल्ह्याचं खनकर नेतृत्व सन्माननीय देवानजी थळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वीर तानाजी क्रीडा मंडळ न्यू 40+ आयोजित मान्य श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 मधून साहेब तुमचं मनस्वी स्वागत स्वागत स्वागत. आज साहेबांचा संघ देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. अडोस पडोस की लढाई, एका बाजूला भद्रावती काल्हेर तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य कशेळी. पंचांनी सामना चालू ठेवायचा आहे. नक्कीच या स्पर्धेनिमित्ताने नुकतीच ज्यांची व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे असे कशेली गावचे एक नामांकित व्यक्ती आणि शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व, ज्याने आमच्या या स्पर्धेला तन मन धनाने मदत करून आपण सुसज्ज असा स्वर्गीय रूपचंद हालोजी थले स्टँड पाहत आहोत. तो सन्माननीय देवानंद थलेची देण आहे. आणि आजच्या या शेवटच्या दिवशी पारितोषिक वितरण दिवशी साहेबांची उपस्थिती मिळली आणि नक्कीच आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. साहेब, मी पुनश्च आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. लगेचच आपण चला स्वराज्य कशेली आपण लगेचच फील्ड लावून घ्यायची आहे. 4 षटकांच्या आधी धावसंख्या 38 आणि विजयासाठी 39 धावांची गरज. यानंतर सन्माननीय देवानंद थले साहेब. अडोस पडोस की लढाई आपण पाहतो. 2 दिग्गज संघामधून खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून दोन्ही संघांनी अंश आणि परफॉर्मन्स उत्तम दर्जाचा केलेला आहे. एका बाजूला भद्रावती काल्हेर तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य कशेळी. कोण ठरेल या स्पर्धेचा विजेता, कोण चॅम्पियन ठरेल, काल्हेर की कशेली, कशेली की काल्हेर. धन्यवाद मोहन दादा. चला टीम मीटिंग नको, लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. काल्हेर आपलं दोन्ही फलंदाज टाळ्यांच्या गजरात मैदानात जाऊ दे. सन्माननीय देवानंद थले साहेब देखील आमच्या नवीन 40+ संघटनेचे विद्यमान सल्लागार आहेत. अडोस पडोस की लढाई, एका बाजूला देवानंद थळे साहेब तर एका बाजूला आमचे दीपकजी म्हात्रे भद्रावती काल्हेर संघाचे करता धरता, तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य संघाचे सर्वे सर्वा सन्मानित देवानंद थळे साहेब. या 2 दिग्गज संघामधून हा मेगा फायनल. जीवनाच्या प्रवासामधून खऱ्या अर्थानं आपण फार टेन्शनमध्ये आले असतो. आपल्याला मनोमंथनापेक्षा मनोरंजनाची जास्त गरज असते आणि तेच मनोरंजनाचे धडे या क्रिकेटच्या मैदानात आपले दिले जातात. ज्या खेळावर आम्ही प्रेम करावं ते खेळ म्हणजे क्रिकेट. टार्गेट 39. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. पंचांना विनंती आपण खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया. या ठिकाणी पाहतोय अंतिम ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी
39 धावांची आवश्यकता आहे. बंदरामर्दी काल्हेर संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी उतरतोय. याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम सोला आमचे मुख्य मान्यवर या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. असं म्हटलं जातं की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं आणि अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर भरतदादा पाटील अतिशय प्रेमळ स्वभावाचे आणि त्याच्या खातर सलग 4 दिवस भरपूर मान्यवर या व्यासपीठावरती पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने भिवंडी तालुक्यातील एक चांगली आणि मोठी स्पर्धा म्हटली तर वावगं ठरणार नाही आहे. कारण येथे येणाऱ्या प्रत्येक खेळाडू आणि प्रेक्षकासाठी जेवणाची उत्तम सोय 4 दिवस केली होती. या ठिकाणी पाहतो पहिल्या चेंडूला स्टेअर केला, दिशा दिली, चेंडूला मात्र फेकून दिला, सीमा रेषेपार, चौकार. हा फलंदाज थोडीशी शॉर्ट पिच चेंडूची फेक होती. अगोदर टप्प्याचा चेंडूचा फलंदाज शपल झाला. हलक्यात बॅट फक्त चेंडूला फ्लिक केला. ऑन साईडला स्कोअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. चौकार आला. ओ टू डीजे नको आता वेल नाही आपल्याकडं. या चौकाराने खऱ्या अर्थानं कशील संघाला जागते राहू का आदेश देताना हा फलंदाज सुनील पाटील. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महेश तरे. चेंडूला सुंदर ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू डीप लॉंग आणला. क्षेत्ररक्षक दक्ष. यस दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. कशिल संघाची देखील मैदानाच्या आतमध्ये कसरत आहे. प्रत्येक धावेसाठी कशिल संघ संघर्ष करतोय. धाव घेण्यासाठी मैदानाच्या आत काल्हेर संघ देखील संघर्ष करतोय. कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकीट टक्कर, 2 विकेटों में जबरदस्त धुमशान. 2 संघांमध्ये अतिशय अतितटीचा सामना. बॅक टू बॉलरचा मारा. आता मात्र गोलंदाज स्वतःला थोडंसं कमबॅक करतो. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना महेश तरे. 39 धावांचं लक्ष्य आहे. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. क्या बात आहे. फायनल कशी असावी तर फायनल अशी असावी. प्रत्येक चेंडू मागे संघर्षाचं वातावरण निर्माण करून ठेवलं गेलं आहे. खऱ्या अर्थाने ज्याचं स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाला रंगवण्यासाठी वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे याच्या माध्यमातून जो अथानाक प्रयत्न करत गेला, खऱ्या अर्थाने त्याचा हा विजय आहे. खऱ्या अर्थाने 4 दिवस सलग इथं सर्वांसाठी जेवणाची, नाश्त्याची, चाय पाण्याची व्यवस्था केली, त्या आयोजनाचा विजय आहे. आउट ऑफ इनसाइट. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. फलंदाज बॅकफुटला गेला. चेंडूला सुंदरसं स्क्वेअर कट केलं. इनफिल्डच्या वरून चेंडू एक्स्ट्रा कव्हर सी मार्शे क्लिअर करणारा दणदणीत चौकार. निश्चितच परिस्थितीवरती असं तुटून पडा की हरलो तर इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास. पूर्ण भिवंडीमध्ये आपला बॅनर लागलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं लागतील. कारण तशी स्पर्धा आहे. जेव्हा जेव्हा मोठा करंडक आपण जर विजय संपादन करतोय त्याची चर्चा मात्र भिवंडी नव्हे ठाणे जिल्ह्याच्या गाला घोपड्यामध्ये ही केली जाते. वेलकम संतोष पाटील. खऱ्या अर्थानं तुमचं देखील मोलाचं सहकार्य स्पर्धेमधून आपण पाहतोय. 1 बॉन्स. एका टप्प्याने स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणार पुन्हा एकदा नेत्र दीपक चौकार. काल्हेर थांबायला तयार नाहीये. निश्चित अभिनय काल्हेर संघ थांबायला तयार नाहीये. अभिनय तो कभी नाही. संधीला पुढे केस मागे टक्कल असते. एकदा ती हातातून निघाली तर गवर कुठल्याशिवाय पर्याय उरत नाहीये. आणि तेच या ठिकाणी पाहिलं जात आहे की संधी आज आहे तर तिचं सोनं करूया. मोहनदा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 39 धावांचं लक्ष्य होतं. ज्यावेळेस टॉस जिंकला गेला असं वाटलं होतं की पाणी कुठेतरी घेऊन जायचं मैदानामध्ये. कशीली कुठेतरी हवी होईल, पण या ठिकाणी जिद्दीने क्रिकेट खेळलं जाते. संघर्षाचं वातावरण निर्माण संघर्ष 2 संघांमध्ये खऱ्या अर्थाने या ट्रॉफीसाठी गावासाठी हा खेळ 2 संघाच्या माध्यमातून आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रथम ट्रॉफीचा विजेता कोण ठरेल याचं उत्तर थोड्याच वेळात तुम्हाला सर्वांना मिळेल. मात्र सध्या या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करताना आपण संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बंदऱ्यामध्ये काल्हेर काय कमालीचा खेळ पहिल्या ओव्हरमधून त्याच्या माध्यमातून झाला. विजयाचं लक्ष्य 39 धावांचं असताना पहिल्या ओव्हरमधून कशील संघाच्या माध्यमातून तब्बल खर्च झाल्या 18 धावा. म्हणजे निम्मा पल्ला पार झालेला आहे. आता उर्वरित 18 मध्ये 21ची गरज. समीकरण बदलता येणारे 18 चेंडू विजयासाठी 21ची गरज. सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय. बंद्र्या मारुती काल्हेर. स्मित हास्य, थोडंसं असुरी हास्य दीपक मात्र यांच्या चेहऱ्यावर. निलेश
संघातील सर्वात उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. वेलकम वेलकम वेलकम. महादेवी महिला मंडळ दापोडे, विद्यमान अध्यक्षा कामिनी दुर्वन पाटील, खजिनदार जयश्री अनिल पाटील, माजी सरपंच, माजी अध्यक्षा मंतना सुरेश पाटील मॅडम, महिला मंडळ कार्यकर्त्या व माजी उपसरपंच जया राजू पाटील, त्यानंतर महादेवी महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा सन्माननीय प्रियंकाताई नरहरी पाटील मॅडम. वेलकम वेलकम. महादेवी महिला मंडळ दापोडे यांच्या सर्व पदाधिकारी आपण पाहत आहोत. आज दोन्ही संघाचे समर्थक आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. जल्लोष केला जातो, सेलिब्रेशन केलं जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून जेव्हा एखादी विकेट जाते, जेव्हा एखादा चौकार लावतो, दोन्ही संघाच्या माध्यमातून त्या चौकाराचं ते विकेटचं जल्लोष केलं जातं. नक्कीच, नो डाऊट. तर या दोन्ही टीमचा मतधैर्य वाढण्यासाठी, आत्मविश्वास वाढण्यासाठी सर्वांनी एक मुखाने गणपती बाप्पाचं आपण नाव घेऊया. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय. हर हर महादेव. प्रभू रामचंद्र की जय. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. जागतेरोचा आदेश देत असताना अतिशय वेगवान चेंडू या ठिकाणी हाताला जातोय. डॉट चेंडूची या ठिकाणी होते समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे धावफलकावरती 18 या अंकावरती पाहायला मिळते. म्हणून जेव्हा जेव्हा या मैदानामध्ये एखाद्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं असेल, मग ती सिनियर 40+ असोय, मास्टर 40+ असोय की नवीन 40+ असं का रेग्युलर ग्रामीण असोय, मात्र थाट फार वेगळा असतो. निश्चित दापोडे गावाची बातच अलग आहे. अगदी बरोबर. का जिथे एकतेचं बळ असते ना, तिथं गोष्ट चांगलीच होणार, नो डाऊट. आणि या गावाची एकता जर म्हटली तर खूप मोठी आहे. पुढील चेंडू यावेळेस चॉप केला गेला, दिशा दिली पॉइंटच्या रिझल्टला, चेंडू फरार झाला. सी व्यापार येतो दणदणीत चौकार. काय कमालीचा फटका, काय कमालीचा फटका. क्लास होता फटक्यामध्ये, अतिशय देखणा, अप्रतिम, विश्वासू फटका फलंदाजाच्या बॅटमधून येतोय. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सरते 22. खऱ्या अर्थाने दादा, पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 18 धावा आल्या होत्या तो आत्मविश्वास देऊन गेला या दुसऱ्या ओव्हरमध्ये फलंदाजी करत असताना. कारण आत्मविश्वासाचा वजीर जीवनामध्ये आपल्या सोबत असेल तर कुठलेही काम करत असा तेव्हा मात्र त्या ठिकाणी तुम्ही प्रावीण्य मिळवाल. चला फील्ड लावून घ्या लगेच. होता वेल इज अ व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. वेलेचं सहकार्य करा दोन्ही संघ. निश्चितच वेल वाचवा मित्र हो. कमिटी ही खूप चांगली आहे. ज्यांच्या माध्यमातून स्वप्न पाहिलं ते आपण पाहिलं तर तेही खूप चांगले आहे. ते आपल्यासाठी थांबतील, बट वेल आपल्यासाठी थांबणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही स्पीडअप करा. तुमच्यासाठी केला होता हा अट्टहास आणि तो गोड होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. या वेळेस मात्र काय घडतंय पाहूया. मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. मला वाटतं कुठे पायात चाटून जातोय. पंच लेग बायचा इशारा करता निर्धावेचा निर्बळ होतो. धावसंख्या एकाने पुढे सरकते 23. आता मात्र कशिडी संघ देखील पलटवार करण्याच्या तयारीमध्ये. वातावरण थोडंसं दमट झालेले, त्या अनुषंगाने कदाचित कशिडी संघाला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. मात्र गोलंदाज मी याचं कौतुक करेन. निलेश अतिशय अप्रतिम उत्तम गोलंदाजी. काय कमालीचा चेंडू पुन्हा एकदा हाताळताना एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान चेंडू बेट करतो फलंदाजाला. आता मात्र काल्यर संघाला देखील विचार करावा लागेल. चेंडू किती बाकी आहेत? नाही टोटल 13 मध्ये किती? 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 16 धावांची गरज. सामना अजून संपलेला नाहीये. संघ देखील सहजासहजी हार स्वीकारणारा संघ नाहीये. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी उडवला जातोय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल का? 3-3, 4-4 क्षेत्ररक्षक झपावतायत, बट या ठिकाणी पोहोचतोय, चेंडूला उचलतोय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं 2 कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न आत्मघातकी ठरला गेला. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. खरे आता मी तर म्हणेन स्वतःचं आत्मदान आहे. कुठंतरी एखाद्या नवीन फलंदाजाला मैदानामधून इंटर करण्याच्या माध्यमातून आपलं स्वतःचं विकेट स्वतः आत्मदान करताना फलंदाज सुनील मैदानाच्या बाहेर येतोय. तो इंटर होणारा फलंदाज खऱ्या अर्थानं आजचा पूर्ण दिवस ज्यांना गाजवला. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी गोलंदाजी ज्याच्या आपण माध्यमातून पाहिली. संघाचा कीमॅन मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. परशा
आणि गोलंदाजी धुरा सांभाळतोय सर्वेश. अतिशय दमदार आणि उत्तम दर्जाचं आयोजन. सामना देखील अतिशय रफ अँड टफ. दोन संघामधून हाणामारी, दोन संघामधून युद्ध आपण पाहतोय. दोन संघामधून जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 14ची गरज. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, 14ची गरज. तिसरे षटक निर्णायक. सर्वेश आउट ऑफ इनसाइट. अतिशय चांगला फटका. 2 धावा कंप्लीट. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 12ची गरज. आता धावा नाही. सुंदर. अतिशय चांगला फटका. आपल्या चेंडू सुंदरसा ऑपरेटचा फटका आपण पाहतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातो. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. आणि मैदानामधून हेच गणित ठेवायचं आहे. काल्हेर संघाला विजय संपादित करू असेल तर मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे. चेंडूला फक्त आपण रोटेट करायचं आहे. डबल सिंगल ज्याला आपण क्रिकेटची लाईफ लाईन समजतोय अशाच फटक्यांची नितांत गरज आहे काल्हेर संघाला. आता येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी 10ची गरज. काल्हेर संघाला कुठल्याही मोठ्या फटक्यांची गरज नाही. मात्र ह्या अगेन्स्ट कशेली संघाला एक मोठा व्यक्तू प्राप्त करून देवावा लागेल. सर्वेश अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. लक फॅक्टर. आज नशिबाची साथ मैदानाच्या आतमध्ये काल्हेर संघाला मिळते. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी फक्त 6 धावांची गरज. विजय दिशेने वाटचाल करताना संघ आपण पाहतो बंदऱ्यामध्ये काल्हेर या चषकाचा मानकरी ठरेल का. त्या अगेन्स्ट मात्र अजूनही एक संधी आहे. उत्तम गोलंदाजीचं प्रत्यक्ष मैदानाच्या आतमध्ये करून या धावा डिफेन्स ठेवल्या जातील का. गोलंदाज सज्ज होता. मारतो सर्वेश. लेफ्ट हँड राऊंडचा मार्क होतो. स्ट्राईक रोटेट करतोय चंद्रवर्धन. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाची फेक. सामन्यामध्ये कमबॅक असेल तर अशाच चेंडूची फेक करावी लागेल. आता पुन्हा एकदा पलटवार. येणारे चेंडू 8. विजयासाठी 7 धावांची गरज. अभिनंदन अभिनंदन. चॅम्पियन बंदऱ्या मारुती. मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो फक्त एक अर्धे तासाच कार्यक्रम आपण फास्ट मध्ये आटपतो घेऊ. प्रथमतः या कार्यक्रमानिमित्ताने व्यासपीठावर ज्यांची नुकतीच उपस्थिती लाभली असे कशेली गावचे ज्यांनी ग्रामपंचायत कशेलीचा सर्वांगीण विकास कसा करावा तर सन्माननीय देवानंद थले साहेबांसारखा कशेली ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या सौ या विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आहेत आणि एक आपल्या ठाणे जिल्ह्याचे